तेंडली मसाला फ्रायची भाजी बनवण्यासाठी मी इथे तेंडली जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता कपड्याने अशा पद्धतीने आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत आणि आता ह्याचं पाठचं आणि पुढचं टोक अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे। मधनं एक स्लाइड कट द्यायचा आहे आणि आता अजून एकदा मधनं एक स्लाइड कट देत आहे। तर अशा पद्धतीने 4 भागामध्ये लांबट असे मी कापलेले आहेत। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तेंडली कापून घेऊ शकतात। तर इथे मी सर्व तेंडली कापून घेतलेली आहे। यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा मालवणी मसाला, पाव चमचा धना जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व तेंडली मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये 1 मोठा चमचा इतकं तेल घालून घेत आहे, ते चांगलं तापून घ्यायचं आहे। काळं हिंग घालून घेत आहे, हे ऑप्शनल आहे। मोहरी म्हणजेच राई, जिरं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाल्यात कोट केलेली आपली जी तेंडली आहे ती ॲड करून घेत आहे। गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मीडियम ठेवत आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही तेंडली जी आहे ती छान फ्राय करून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही तेंडली छान शिजवून घ्यायची आहे। यामध्ये मी पाव चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट घालून घेत आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने अधनं-मधनं ढवळत झाकण देऊन आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मस्तपैकी आपली ही सुकी तेंडली मसाला फ्रायची भाजी तयार आहे। यामध्ये ओला खवणलेला नारळ ॲड करून घेतलेला आहे आणि आपली ही भाजी झालेली आहे तयार। गॅसची फ्लेम इथे मी बंद करत आहे। ही भाजी मी सर्व केली होती मस्तपैकी गरमागरम तव्यावर फुललेले असे फुलके, त्यावर साजूक तूप घालून। सो तयार आहे आपली मस्तपैकी सुकी भाजी म्हणजेच तेंडली मसाला फ्रायची ही भाजी। जर तुमच्या घरात कोणाला तेंडली आवडत नसतील आमच्या घरातल्यांसारखी, तर अशा टाईपची भाजी नक्की ट्राय करा। अगदी तेंडली न आवडणारा सुद्धा ही भाजी चमचमून खातो। त्यासोबत साजूक तूप घातलेले हे फुलके परफेक्ट जातात। माझी ही तेंडली मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, त्यासोबत फुललेले फुलके विथ साजूक तूप, तर ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर मला लाईक आणि फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।